मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण. 83 फूट उंच असलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याची विहंगम ड्रोन दृश्य. नांदेडमध्ये दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दिव्यांगांच्या हक्कासाठी आणि विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नसल्यानं रोष व्यक्त. परळी तहसीलदार कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्राचा 30 पेक्षा जास्त प्रस्ताव रखडल्याची माहिती. मुद्दामून कुणबी प्रमाणपत्रासाठी चालढकल केली जात असल्याचा मराठा बांधवांचा आरोप. बांगलादेशींना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण. खासदार किरीट सोमय्यांनी यवतमाळच्या तहसीलदारांची भेट घेतली. बोगस प्रमाणपत्रांबाबत सोमय्यांकडून तक्रार दाखल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं पॅनल विजयी. 18 पैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या सिद्धेश्वर विकास पॅनलचा विजय. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना पराभवाचा झटका. करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण आबा पाटील यांची बिनविरोध निवड, तर महेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड. वर्ध्याच्या बोरगावमधील गिट्टी खदान परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या समोर हातात मातीच्या घागरी घेऊन पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी, सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. पावसामुळे उन्हामुळे त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा. गडचिरोली शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. काही ठिकाणी दुकानाचं छप्परही उडालं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांचा पाऊस. सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं कापणीला आलेल्या धान पिकासह मका पिकालाही फटका बसण्याची शक्यता. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मौजा कुटकीमध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई. अवैध रेती वाहतूक करणारे 9 ट्रक ताब्यात. तुळजापूर तालुक्यातील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचं वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान. त्यामुळे सरकारने मदत करावी. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची अपेक्षा. नांदेडमध्ये उन्हाळी मुगावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव. फवारणीचा खर्च वाढल्यानं शेतकरी हवालदिल. श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 12 दिवसांपासून उपोषण सुरू. मात्र सरकार कोणतीही दखल घेत नसल्यानं ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांचं आजपासून आत्मक्लेश उपोषण. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपी अटकेत. तब्बल 15 दिवसांनंतर शासनाकडून निलंबनाचे आदेश. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह 3 जण निलंबित. लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव भागात भीम तांडा आणि टिकाराम तांड्यामध्ये दगडफेक. नवरा बायकोचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत का नेलं असं म्हणत गटाकडून दगडफेक. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण. बीडच्या माजलगावमध्ये किरकोळ वादातून ढाबा मालकाची हत्या केल्याचं प्रकरण. 6ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिकमध्ये डोक्यात दगड घालून एका अल्पवयीन मुलाची हत्या. कामटवाडे परिसरातील घटना. 2 गटातील वादातून 4घांनी अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची माहिती. गुन्हा दाखल. नाशिक जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होत असल्यानं बालविवाह मुक्त जिल्हा कृती आराखडा तयार. वसईच्या कामनगाव परिसरात ड्रग्ज बनवणाऱ्या 5 फॅक्टरीवर छापे. 8 कोटींचं ड्रग्ज जप्त. साकेराका पोलिसांची कारवाई. 3घांना अटक. मुख्य आरोपी मात्र फरार. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात आढळला किंग कोब्रा साप. 15 फूट लांबीचा हा किंग कोब्रा रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांना दिसला.